अजून काय 20-25 मिनिटं पण लागणार एवढे. आता हे रोडचे कामं चालू आहे ना, त्यामुळे थोडासा वेळ होतो, बाकी काही नाही. रोड मोठं होईल. पण अदरवाईज इथे काही म्हणजे बस ट्रान्सफर वगैरे काय आहे? इथे बाहेर उतरला तुम्हाला गाडी भेटते ना मॅडम. रिक्षा वगैरे? हो, हे रिक्षा येतात ना तिकडे. शेअरिंग आहे का काय डायरेक्ट? डायरेक्ट येते, शेअरिंग येतात. अच्छा अच्छा. आणि तुम्ही समजा कसाऱ्यानंतर आले तर आपल्या साईडवरच उतरतं डायरेक्ट. अच्छा. तुम्ही आता एक्सप्रेस वगैरे नाही आले ना, त्यामुळे मग तुम्हाला काय लागतं तिथे कधी कधी सिग्नल लागतो, सिग्नलमुळे थांबावं लागतं. ओके, ओके. जर तुम्ही कसारा लोकलनी वगैरे आले, अच्छा. कसाऱ्याला उतरायचं आणि तिथनं तुम्हाला इझिली पडतो. हो काय? कसाऱ्यां कुठली जागा म्हणजे कसाऱ्यावर ना सगळ्या नाशिकच्याच गाड्या असतात. शेअरिंग कॅब असतात, बस असतात, रिक्षा? रिक्षा नसतात, अशा कॅब कॅब असतात. पण लांब पडेल ना कसाऱ्यावरून? नाही, पण तुम्ही कसाऱ्याने लवकर पोहोचाल. हो. अच्छा. कारण की मग एक्सप्रेस कधी कधी मध्ये थांबून जाते ना घाटामध्ये इंजिन लावण्यासाठी वगैरे. हा. लोकल थांबत नाही. लोकल नाही थांबत. आणि कसाऱ्यावरून साईट जवळ आहे? नाही, तिथं आहे 45 मिनिट्स लागतात, पण मग इझी होऊन जातात. इथनं थांबण्यापेक्षा तिकडनं लगेच तुम्ही येऊन. आणि इथून 15 मिनिटं आहे आनंदवरून? 20-25 मिनिट लागते. हे आता रस्त्याचे कामं चालू आहे ना, त्यामुळे. कारण की रस्त्यामध्ये खूप ब्रिजचे कामं चालू आहे, रोडचे कामं चालू आहे, त्यामुळे मग कुंभमेळ्यामुळे ना थोडासा त्रास होतो. त्यावेळेस रोड होऊन जाते तर मग खूप इझी होऊन जाईल. तुम्ही मुंबईवरनं आले का? मुंबईवरनं. मुंबई कुठनं? वडाळा. भरपूरच दूर होता. मग ट्रेन कुठनं पकडली तुम्ही? कुर्ला. कुर्ल्यावर. आज परत जाणार की थांबणार आहे तुम्ही? आज संध्याकाळी बघणार थोडंसं इकडे तिकडे जाणार. वॉटरफॉल वगैरे आहे काय बघण्यासाठी? पाऊसच नाही आता इकडे. काही नाही, ड्राय ना हा. बंद ना, वॉटरफॉलच हो. नसणार, पाणीच नसणार. पाणीच नाहीये ना. पाणी चालू झालं असं तर आला असता. पाणी नाहीये सध्या. इकडे पण ड्राय ना कम्प्लीट. थोडा वेळ लागेल पावसाला. एकदा चालू झाला का मग तो थांबणार नाही असं. कारण की आता थोडंसं क्लायमेट पण दिसतंय पाण्याचं. तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नाही ना का कुठे, त्यामुळे मग ते आपल्याला स्टार्टिंगला जसं वाटतं त्यावेळेस तिकडनं तुम्ही रिव्हर्स मिळेल ना, त्यावेळेस मला असं वाटलं की यार काहीच नाही आला. समृद्धी एक्सप्रेसवेच्या जवळ आहे का? नाही, समृद्धी आणि आता हा जो डिस्टन्स आहे सेम आहे. समृद्धी इकडे आला तिथून जवळ आहे म्हणतात ना ते समृद्धी ना? आनंदवन. हा, मग ते जेवढं आता समृद्धीने पण आता तिथून हायवेने आपण सरळ सरळ गेलो असतो निघून. आता इकडे काय स्पीड ब्रेकर आहे, एरिया आहे, त्यामुळे आपण स्लो चाललोय. तुम्ही नाश्ता पण खूप लवकर केला, पटकन झाला नाश्ता. काय केला नाही? नाही, केलाच नाही. तिकडे ते इडली नाही मिळाली आम्हाला. इडली ते बंद झालं होतं तिकडे. तुम्ही असे खाल का पराठा वगैरे खाल? हे बटाटा वडा खाल्ला, वडापाव खाल्ला. वडापाव खाल्ला. नाही, मी त्याच्यामध्ये तुम्हाला बोललो होतो की इकडे खा तुम्ही, इकडे चांगला भेटेल नाही का? कुठे? आपल्या साईटवर. अच्छा, साईडवर नाश्ता असतो का? नाही, हॉटेल्स वगैरे आहे ना. आहे का तिकडे? हो. म्हणजे तिथं जेवण जरी करून गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला समजा रिटर्न जायचं असेल ना, तिथं व्हेज वगैरे फेमस चांगले आहेत का? हो. सर्व मुंबईकर तिकडेच थांबतात नियर बाय आपल्या साईडच्या, त्यामुळे. काही आता साईट सीइंगला आहे का 2-3 तास? हो, 2-3 तास म्हणजे जवळ अगदी जवळ, म्हणजे वॉकिंग रिक्षाच्या डिस्टन्स मध्ये? नाही, तसं तर असं काहीच नाहीये. जवळ नाही आहे. बाहुली डॅम. बाहुली डॅम तुम्हाला दाखवतो ना. बाहुली डॅम आहे ना तिकडे, पण पाणी नाही. पाणी नाही. कळसुबाई पीक वगैरे ते फार लांब आहे. ते इकडेच आहे, हे इकडेच आहे. जवळ आहे. ते ट्रेकिंग साठी आहे. त्याला वेळ लागतो. आता नाही, तुम्हाला रात्रीच जावं लागतं तिथे. आणि ते विपश्यना केंद्र किती लांब आहे? विपश्यना केंद्र मागे गेलं. अच्छा. स्टेशन आहे ना, आपण इकडे राईट मारला तुम्ही, लेफ्ट मारून तिकडं साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर. अच्छा. तिथे बरीच लोक येतात ना? खूप लोक येतात.
मला वाटतं महिन्याचा काय किती दिवसाचा प्रोग्राम Meeting असते ते महिन्याचा. अपॉइंटमेंट घेऊन तिथे नंबर लावा लागतो. नंबर लागला हो. की मग ते मोबाईल वगैरे काहीच नाही झालं. बोलत तर पण आम्ही काही नाही. हा कुठला रोड आहे? हा मुंबई आग्रा हायवे. हा ना? इकडे बॅक साईडला मुंबई, इकडे नाशिक आग्रा. हा मुंबई आग्रा आहे. तिकडे तुमचं समृद्धी. असे डेली किती येतात कस्टमर्स बघायला? आता सॅटर्डे संडे ना जास्त असतात. अच्छा. कारण की मग लोकांची दोन्ही कामं होतात. एक तर ते राहतात इथं आपल्या इथे साईडवर, सुट्टी तिथे घालवतात, विला बघतात, एक्सपिरियन्स घेतात. मग शनिवारी रविवारी निघून जातात. कारण की तिथं काही लोकांनी जे घेतले त्यांनी विला पण ते रेंटला देतात ना पर डेच्या हिशोबाने. 7,000 ते 8,000 रुपये त्यांना पर डेचा हिशोब भेटतो. भाडं तिथे टूर फ्लॅट वगैरे जातात का भाडं? नाही, फ्लॅट तर ऑलमोस्ट भाड्यानेच असतात ते, पण मंथली असतात नाही का, अच्छा. असं पर डेच्या हिशोबाने नसतात. अच्छा महिन्याला. महिन्याच्या भाड्यावर जातात 7,000 ते 8,000. हो 7-8 हजार. हो. बापरे. कमी आहे. नाही, एरियाच्या माने जास्त आहे ना मॅडम. एरियाच्या मनाने जास्त आहे. मुंबई म्हटलं तर हा. मुंबईची कंपॅरिझन हा, ते बरोबर आहे. 7-8 हजार महिन्याला. तितपतच कारण मिळणार. की इकडे सगळं MIDC एरिया आहे, जिंदाल आहे, थायसन ग्रुप आहे. हा म्हणजे भाड्याने जातात. हा, पटकन जातात म्हणजे वेटिंगला आहे. अच्छा म्हणजे हा. हो. 1 BHK 2 1 BHK 2 BHK 1 RK सर्व जातात. ते चांगलं. पण जरा कमी आहे ना भाडं? नाही, मुंबई नाही ना, हा नाशिक. मुंबई नाही. हो. मुंबई नाही आहे ना. बरोबर आहे. असं. आता पण माझे इथे आता गेल्या 5 वर्षात काही आता कसं वाढले असतं, का आता rate तुमचे वगैरे? जे रेट, समजा तुमचा फ्लॅट आहे, हम्म. तर तुम्ही समजा मी तुमचा रेंट नाही घेतलाय, तर आपलं ॲग्रीमेंट असतं ना, ॲग्रीमेंट मध्ये 10% हाईक असतं. तर मग Okay. त्यावेळेस तुम्ही बोलू शकता की 1 वर्ष आले आता वाढवा. हम्म. जसे लोक बोलतात त्या पद्धतीने मग आपण वाढवतो. पण हा. समजा घेतला तर लगेच भाड्याने जातो का? लगेच जातो. हो. सगळंच म्हणतात. म्हणजे ते इंडस्ट्रियल आहे. त्यामुळे खूप हा. स्कोप आहे. आता माझे स्वतःचे 30 रूम आहे शिवाजीनगर सातपूरला. MIDC एरियाच आहे, एकही दिवस खाली असत नाही. 30 रूम्स आहेत तुमच्या? हा, हे पण हे- लगातार जात असतात ते रेंट. हा, पण- MIDC एरियाचा फायदा तोच असतो ना. आणि समृद्धी सारख्या एरियामध्ये गेल्या 5 वर्षात काय वाढले का रेट वगैरे? सर्व वाढले मॅडम, कारण की लाईफ किती इझी टक्के होऊन गेले ना. वाढले? किती टक्क्याने वाढले? एवढं पर्सेंटेज नाही सांगू शकत, पण समृद्धीमुळे रेट खूप वाढून गेले जमिनीचे. 4-5 वर्षात आता म्हणजे ज्यावेळेस किती फरक? आता मी आमच्या कंपनीमध्ये मला 10 वर्ष आलेले जॉबला इथे इथे. मी इथे सेल्सला होतो, हा, सेल्स केलं, बरोबर. मग बँकेच्या कामं करतो, लोनचे मी हम्म. फायनान्स करतो, परत तिथे मी स्टोर सांभाळतो. जे पण काही अशी कोणाला गरज लागते साईटवर ते सर्व हो, मी प्रोव्हाइड बरोबर. करतो. करेक्ट. त्यामुळे आता मला माहिती की आम्ही 8.5-9 लाखाला फ्लॅट विकले त्यावेळेस 1 BHK. अच्छा. आता त्याची 20-25 लाख रुपये झाले. हा. किती वर्षांमधला फरक? 10 वर्ष. 10 वर्षात. 10 वर्षांनी म्हणजे- आणखीन 10 वर्षांनी किती तरी वाढेल अजून. हम्म. खूप वाढेल. हा गोटी टोल नाका आहे.